हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सो फ्रेंड्स, व्हिडिओची सुरुवात मस्त थंडेगार अशा आईस्क्रीमने। आज आरोहीच्या पप्पाकडून आम्हाला ही आईस्क्रीम पार्टी आहे, कारण होळी झाली, धुलीवंदन झाली, दोन्ही दिवस ते आमच्यासोबत नव्हते। सो मुलंही चिडचिड झाले होते, म्हणून त्यांना खुश करण्यासाठी ते सर्वांसाठीच मग आईस्क्रीम घेऊन आलेत। आणि आम्हाला ना अशा कँडीज वगैरे जे असतात ना, अमूलच्या स्पेशली फार आवडतात। सो तेच घेऊन आले होते ते। आणि चला आता मी करते आहे कामांना सुरुवात। होळी झाली, भरपूर मजा करून झाली, तेव्हाच बऱ्यापैकी क्लिनिंग केली होती। पॅसेज घर भरपूर घाण झालं होतं, ते सर्व क्लीन केलं होतं। पण मुलांनी खेळता खेळता येता जाता दरवाजाला हात लावलेत, पुन्हा पिचकारीचं पाणीही उडवलं गेलं, त्यामुळे बराचसा कलर त्यावरही लागला होता। सो तोच मी इथे क्लीन करते आहे। आणि दारावरचे कलर वगैरे क्लीन करणं तसं काही फार म्हणजे हार्ड काम आहे असं काही नाही, फक्त मी कपडा ओला करून घेतला आणि त्याच्याच मदतीने जे आहे माझं पूर्ण दरवाजा जो आहे व्यवस्थित क्लीन करत आहे। आणि बाजूला आरोहीचे पप्पा बसूनच होते आणि त्यांचं चालू होतं, कशाला करते, जाऊ दे, मुलं पुन्हा करणारच आहेत, हात लागतीलच, आता धूळ भरपूर येते आमच्याकडे, सो धूळ बसेल। सो माझं त्यांना एक्सप्लेन करणं चालू होतं। म्हणजे हा दरवाजा आहे बघा, एंट्रीचा आहे। आणि असं म्हणतात म्हणजे घराच्या एंट्रीचा दरवाजा तर कधीच घाणेरडा नसावा, तिथनंच आपले घरात लक्ष्मी देवी एंटर करत असते आणि लक्ष्मी देवीला घाण अस्वच्छता अजिबात आवडत नाही। सो एंट्रीचा दरवाजा तरी नेहमी क्लीन करावा। आणि आज मी तेच ठरवलं होतं, कारण 2 दिवस बऱ्यापैकी एक्झर्शन झालं आणि बऱ्यापैकी मला थकवा आलेला होता। सो मी विचार केला होता की फक्त जे आहे हा एंट्रन्सचा जो दरवाजा आहे तो क्लीन करते। आणि पण तुम्हाला तर माहीतच आहे, फक्त म्हणजे एक काम हातात घेतलं ना की आपोआप दुसरे काम दिसत जातात। आणि माझ्या बाबतीत तरी म्हणजे नेहमीच तसं होतं। मी ठरवलं होतं हा दरवाजा क्लीन करायचा, मग म्हटलं जाऊ दे, म्हणजे लिव्हिंग रूमचा एक दरवाजा तर क्लीन झालेलाच आहे, दुसराही करूयात, म्हणजे पूर्णच लिव्हिंग रूम क्लीन झाल्यासारखी आपल्याला वाटेल म्हणून। आणि लगेच जे आहे गॅलरीचा हा दरवाजाही क्लीन करायला घेतला। आणि ह्या अशा काही गोष्टी आहेत आपल्या घराच्या, म्हणजे जसं कोणीही आपल्या घरात एंटर केलं की पहिली नजर त्याचं आपल्या दरवाजावर जाते, त्यानंतर लिव्हिंग रूममध्ये येऊन बसलं की टी व्ही म्हणा किंवा आपला टेबल वगैरे या गोष्टींवर जाते। त्यामुळे अशा गोष्टींना नेहमी क्लीन करायचा प्रयत्न केला पाहिजे। ह्या 1-2 गोष्टी जरी वस्तू जरी आपल्या घरातल्या क्लीन असल्या ना की आपलं संपूर्ण घर क्लीन असल्यासारखं दिसतं, नीटनेटकं दिसतं आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना सुद्धा मस्त वेलकमिंग वाटतं, दिसायलाही फार सुंदर दिसतं। सो लिव्हिंग रूममधले दोन्ही दरवाजे केले आणि वेळ होता माझ्याकडे, म्हटलं चला संपूर्ण घरातलेच दरवाजे क्लीन करूयात। आणि खरं सांगते माझ्यासोबत नेहमीच असं होतं, एक गोष्ट क्लीन करायला जाते आणि त्याआधीही म्हणजे खूप हिंमत करून क्लीन करायला जाते बरं का, कारण थकवा आलेला होता। म्हटलं जाऊ दे, काही गरज नव्हती खरं तर क्लीन करायचे, थोडेफार कलरचे डाग वगैरे होते त्यावर आणि राख भरपूर असते बरं का, या दिवसात भरपूर राख येते। सो त्यामुळे करू असं माझं चालू होतं, तेवढ्यात करायला घेतलं आणि करता करता म्हणजे तिन्ही रूममधले सर्व दरवाजे क्लीन केले आणि सोबतच कपाटाचे सुद्धा दरवाजे क्लीन केले। आणि आता म्हणजे तुम्ही पाणी पाहू शकता किती घाणेरडं झालेलं आहे। आणि आता खरं सांगा, म्हणजे आरूच्या पप्पाचं जर ऐकलं असतं की स्वच्छच दिसत आहे, क्लीन करायची गरजच नाही, तर म्हणजे कितीतरी घाण होती माझ्या दरवाजांवर। आणि आणखी एक गोष्ट दाखवायची आहे चला, म्हणजे दरवाजे तर मुलांनी घाण केलेच, हात लावून पाणी उडवून वगैरे, पण बाथरूमची बघा काय अवस्था झालेली आहे, पूर्ण टाईल्सनं कलरने भरलेल्या आहेत। फक्त म्हणजे खालच्या फ्लोअरच नाही तर वरच्या टाईल्ससुद्धा पूर्ण कलर झालेले आहेत। अगदीच वरच्या क्लीन आहेत तशा, आणि त्यामुळेच मी ठरवलं की ठीक आहे, वरच्या आपण क्लीन करू नाही, कारण त्या काही दिवसापूर्वीच केलेल्या आहेत आणि त्या स्वच्छच आहेत, मग विनाकारण मेहनत करून काहीच फायदा नाही। आणि जे खालचा पार्ट आहे ना फक्त त्यावरनं मी हार्पिक जे आहे स्प्रेड केलं आणि हातात ग्लोव्ज वगैरे घालते बरं का मी, कारण हार्पिकमुळे ना खूप इरिटेशन होतं मला, जळजळतं जरासं, कारण काहीही म्हटलं ना म्हणजे त्याने कितीही दावा केला तरी त्यामध्ये थोडंफार जे आहे ॲसिड असतंच बहुतेक, कारण स्मेल तसाच येतो बऱ्यापैकी त्याचा। पण हार्पिकमुळे खरंच काम खूप इझी होऊन जातं, म्हणजे घसायची मेहनतीची गरजच पडत नाही, त्यामुळे मी हार्पिकने जे आहे क्लीन करत असते। आणि जे आपलं रेग्युलरचं हार्पिक असते तेच बरं का, रेड हार्पिकनं मला खरं सांगते काहीच रिझल्ट वाटत नाही। आणि त्यानंतर टॅप वगैरे क्लीन करण्यासाठी मी जे आपलं नेहमीचं सोल्युशन असतं बघा, निमसत आणि मिठाचं, तेच यूज करते। त्याने म्हणजे पाण्याचे क्षाराचे सर्व डाग अगदी इझिली क्लीन होतात। आणि चला आता मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेली आहे आणि आता मला करायची आहे पूजा। फुलं बघा तुम्ही फक्त, इतके छान फुलं फुललेत ना की काय सांगू।
पण हे कलांचूचे फुलं आहेत आणि हे काही देवपूजेच्या उपयोगाचे नाहीत. कलांचूचं एक छोटीशी डहाळी म्हणजे कटिंग म्हणू शकता ती तुटली होती आणि ती मी याच प्लांटरमध्ये ना फक्त टोचून दिलेली. जगेल का नाही हे काही मला माहीत नव्हतं आणि मला वाटतही नव्हतं, कारण अगदी 2 पानाची होती, पण ती जगली. खूप छान प्रकारे जगले आणि त्याला छान नवीन पानंही भरपूर आलीत आणि होप सो काही दिवसात त्यालाही मस्त अशीच फुलं फुलतील. आणि चला आता मला करायची आहे पूजा. आज पूजेला भयंकर लेट झालं. ॲक्च्युली आता ना जवळपास वाजले असतील 12-12:30 आणि आता मी पूजा करते आहे. आणि म्हणजे आता मला क्लिनिंग करायची होती आणि माहीत होतं की बाथरूम वगैरे क्लीन करताना मी ओली वगैरे होईल. सो त्यामुळे मग मी म्हणजे ठरवलंच होतं की लेटच आंघोळ करेल सर्व क्लिनिंग झाल्यानंतर आणि त्यामुळे आज पूजेलाही लेट झालं. आणि म्हणजे पूजा तुम्ही कधीही करा, असं वाटतं की दिवसाची सुरुवात ही आत्ताच झालेली आहे की काय. इतकं मस्त वातावरण म्हणजे घरातलं अगदी फ्रेश होऊन जातं. आणि चला आता मला कपड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या आहेत. काल भरपूर एन्जॉय तर झालं, पण आता बघा एन्जॉय केल्यानंतर कामंही भरपूर झाली, त्यामुळे बऱ्यापैकी थकवा आला होता. सो कपडे मी असेच गोळा करून कपाटात ठेवून दिले होते. घड्या काही घातल्याच नव्हत्या, कारण कॅपॅसिटीच नव्हती आणि माझी इच्छा नसली ना किंवा मला कंटाळा आला तर खरंच मी कामं करायचं टाळते बरं का. तशी तर इच्छा असेल तर मी एका दिवसात भरपूर कामं करून घेते, पण अगदी मनाच्या विरुद्ध जाऊन कधी मी काहीही करायला जात नाही. नव्हती इच्छा तर सरळ कपडे गुंडाळून कबर्डमध्ये ठेवून दिलेत आणि आता वेळ होता असो ते कपडे बाहेर काढून मस्त त्याच्या घड्या केल्यात. आणि चला आता मला करायचं आहे माझ्या आवडीचं काम. तुम्हाला माहीत आहे मला आर्ट अँड क्राफ्टची फार आवड आहे आणि कितीही बिझी असू द्यात, कितीही थकलेली असू द्यात, मी माझ्या आवडीचं काम केलं ना माझा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. बघा हा ॲक्च्युली आपला जो डब्बा असतो ना स्टीलचा म्हणजे साठवायचा, तो तसा होता. त्याचं झाकण खराब झालं, सो मी याला प्लांटरमध्ये कन्व्हर्ट केलं होतं. सुरुवातीला जे कलर होते अगदी त्यातूनच जे आहे हे प्लांटर मी पेंट केलं होतं 2 कलरमध्ये आणि त्यावर गोल्डन आणि सिल्वर कलरचे पाण्यांचे छापे वगैरे म्हणजे पानांना कलर लावून तेच त्याला चिटकवून असे छापे वगैरे केले होते. तरीसुद्धा अगदी सिम्पल जरी असलं ना तरी खूप सुंदर दिसत होतं. पण आता तो कलर बऱ्यापैकी खराब झालेला आहे आणि मला तो फारसा आवडतही नाही आहे. सो आता ना छान ॲस्थेटिक असे प्लांटर वगैरे पाहायला मिळत आहेत आणि तसंच काहीसं लुक जो आहे मला या प्लांटरला द्यायचा होता. सो त्याचाच जो आहे मी प्रयत्न करते आहे. सर्वात आधी तर सँडपेपरने मी जेवढं शक्य आहे ना तेवढा कलर क्लीन करायचा आणि त्यासोबतच ना बऱ्यापैकी जंगही चढला होता खालच्या साईडला, तो क्लीन करायचा प्रयत्न केला आणि आता या प्लांटरला मी व्हाईट कलर देते आहे. मला ना स्वतःसोबत वेळ घालवायला फार आवडतो आणि सोबत माझं गार्डन असतं आणि हे माझं काही ना काही आर्ट आणि क्राफ्टचं काम चालू असतं आणि स्वतःसोबत छान वेळ घालवता आला ना की समजून जा की तुम्हाला या जगात कोणीही एकटं पाळू शकत नाही. स्वतःचीच सोबत आवडू लागली की समजा की सुखाचा शोधच संपला. खरं सांगते आहे तुम्हाला. म्हणजे सेल्फ लव्ह हा जो कन्सेप्ट आहे ना की स्वतःवर प्रेम करा, त्यामध्ये ना फक्त काही स्वतःची काळजी घेणं किंवा स्किन केअर म्हणजे असे रुटीन वगैरे फॉलो करणं एवढंच येत नाही बरं. त्यामध्ये ना आपल्या आवडीनिवडी जपणं, स्वतःसोबत भरपूर वेळ घालवणं म्हणजे हेही येतंच. आणि माझा तरी प्रयत्न असतो की दिवसातून म्हणजे अर्धा तास तरी मी स्वतःला देत असते. फक्त माझं गार्डन किंवा माझं असं काहीतरी आर्ट क्राफ्टचं काम आम्ही ना म्हणजे तिघंही एकमेकांमध्ये मस्त रमून जातो आणि हा म्हणजे माझा दिवसभरातला बेस्ट टाईम असतो. सो चला याला व्हाईट कलर देऊन झालेला आहे आणि आता ना याला सुकायला 2-3 तास तरी लागतील. तसं तर भरपूर वेळ लागत असतो, पण आता म्हणजे उन्हाळा आहे, ऊनही आहे, सोबत हवाही चालू आहे. सो 2-3 तासात आरामात हा कलर सुकू शकेल. म्हणजे आजच जे आहे मी माझं काम पूर्ण करू शकेल. थोडासा झाडाला सुद्धा कलर लागला होता, सो तो जे आहे थिनरच्या मदतीने मी क्लीन केला. आणि आता ना मी पूजा केली तेव्हाच माझ्या लक्षात आलं देवांच्या गळ्यात मी जे हार घालते ना त्याची एकतर साईजही मोठी आहे आणि आता त्याला बऱ्यापैकी 5-6 महिने झालेत ना, त्याचा कलर वगैरेही डल पडलेला आहे. सो माझ्याकडे ना काही अशा मोत्याच्या आणि गोल्डन कलरचे जे मणी आहेत त्याच्या माळा आहेत आणि काही नाही फक्त 20-20 रुपयाला जे आहेत ह्या माळा मी घेऊन आली होती. आता आपण जर दुकानात घ्यायला गेलो की बघा एकच हार 15 ते 20 रुपयाला म्हणजे सिंपल हार घेतला तर बरं का 15 ते 20 रुपयाला मिळतो
आणि जर थोडा डिझायनर वगैरे असं म्हणजे छान पाहत गेलं ना तर त्याचे रेट आणखी वाढत जातात. आणि त्यामुळे मी डिसाईड केलं की चला घरीच जरा जे आहेत हार वगैरे बनवूयात आणि पैसे वाचवूयात. आणि माझ्याकडे जो जाड धागा असतो बघा, म्हणजे तो इझिली तुटत नाही, तो होताच. सो सुईच्या मदतीने जे आहे गोल्डन आणि व्हाईट कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये मी मणी ओवत गेले आणि हार छान माझे तयारही झाले. अगदी सिंपल हार जे आहेत मी इथे तयार केलेत. पण माहिती आहे का, म्हणजे देवांना कपडे आणि ते एवढे मोठे हार म्हणजे इथं जाड म्हणायचे आहेत मला, त्यामुळे ना आपले छोटे देव जे आहेत ते दिसतच नाहीत. सो म्हणूनही जे आहे मी ठरवलं होतं की आपल्याकडे छान छोट्या साईजचे मोती आहेत, त्यापासूनच आपण छान हार बनवूयात. आणि म्हणजे मला काहीतरी आता बनवायचं होतं, म्हणजे माझं ठरलेलं होतं ना की मला प्लांटर बनवायचं होतं, पण ते स्टेप बाय स्टेप बनवावं लागतात. एक लेअर जी आहे कलरची ती सुकल्यावरच मी सेकंड लेअर देऊ शकेल. त्यामुळे हा मधातला जो वेळ होता त्याचा उपयोग करून मी मस्त असे हार बनवून घेतलेत बघा. दिसायलाही सुंदर दिसत आहेत आणि खूप छान असे नाजूक बनलेले आहेत, त्यामुळे देवांवरही उठून दिसतील. आणि चला हार बनवलेच तर आता देवांना अर्पणही करून देते. आणि हे बघा, हे जुने हार होते, बऱ्यापैकी जाड होते आणि त्यामुळे म्हणजे असं वाटत होतं की देव दिसतच नाही. आणि आय थिंक मी हे 20 ते 25 रुपयाला एक अशा प्रकारे घेऊन आलेली होती. दिसायला खरंच तेव्हा खूप छान वाटत होते मला, पण आता त्याची पॉलिश गेली ना, त्यामुळे ते तितकेसे काही छान दिसत नाहीत. पण तरी त्यामधले जे मोती आहेत ना ते छान दिसत आहेत बरं का. आणि त्यामुळे ना मी ते जरा जपून ठेवले, म्हटलं काहीतरी DIY वगैरे बनवायचं असलं तर कामात येतील. आणि चला देवांना मी हे हारही अर्पण केलेत आणि खरंच खूपच सुंदर दिसत होते. म्हणजे नाजूक असल्यामुळे ना देवांना ते छान उठून दिसत होते. आणि चला म्हणजे देवांसाठी हारही बनून झालेत आणि सोबत माझे भरपूर पैसेही वाचलेत. त्या 2 माळ्या मी 20-20 रुपयाला घेऊन आली होती आणि त्यातली फक्त जी व्हाईट कलरची माळ आहे ना त्यातलेही भरपूर मोती वाचलेत. आणि सोबत गोल्डन कलरमधले तर फार कमीच यूज झाले. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, म्हणजे अगदी 20 रुपयात म्हटलं तरी चालेल, 20 ते 25 रुपयात जे आहे माझे हे 4 ते 5 हार बनून तयार झालेले आहेत आणि दिसतही फार छान आहेत. आणि म्हणजे स्वतः बनवल्याचा आनंद तोही काही वेगळाच, नाही का. आणि आता झालेली आहे संध्याकाळ खरं तर. आणि दुपारी जे प्लांटर मी कलर करून ठेवलं होतं ना, म्हणजे व्हाईट कलर दिला होता, तो बऱ्यापैकी सुकलेला आहे. बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण सुकलेला आहे तसं तर. त्यामुळे जे आहे मी पुढचं काम करायला घेतलेलं आहे. मला हे प्लांटर अगदी सिंपलच जे आहे फक्त छान असं पेंट करायचं आहे, त्याला ॲस्थेटिक लुक द्यायचा जो आहे माझा प्रयत्न चालू आहे. आणि असे प्लांटर बऱ्यापैकी आता पाहायलाही मिळत आहेत. सो वेगवेगळ्या कलरचे शेड जे आहे मी तयार केलेत, म्हणजे येलोमध्ये व्हाईट ॲड करून किंवा रेड ॲड करून असे छान शेड तयार केलेत. आणि त्यावर फक्त कुठे सर्कल, कुठे हाफ सर्कल वगैरे छान असे ब्रशच्याच मदतीने पेंट करून दिलेत. म्हणजे अगदी तंतोतंत मी म्हणजे सर्कल काढून वगैरे काही पेंट केलं नाही बरं का. असंच फ्री हँड ड्रॉइंग जे आहे मी इथे करते आहे. आणि ग्रीन कलरनं आहे माझ्याकडे तसा, पण तो खूपच पातळ आहे. आणि म्हणजे पातळ कलर असले ना तर ते मग खूप ओघळतात वगैरे. आणि जेव्हा डिटेलिंग करायचे असले ना तेव्हा मग त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम होतात. सो मी डिसाईड केलं की चला आपण डिटेलिंग जी आहे ॲक्रेलिक कलरनेच करूयात. आता सर्व तर पेंटिंग मी ऑइल पेंटनेच केली, तुम्ही बघितलंच. त्यामुळे हे प्लांटर तर म्हणजे वर्षानुवर्ष आरामात चालणार आहे. आणि थोडंफार ॲक्रेलिक कलरनं काम केलं तर म्हणजे तेही त्यासोबत टिकूनच जातं. सो इथे ग्रीन कलरच्या मदतीने जे आहे मी फक्त असे लीव्ज वगैरे काढून घेत आहे. बघा, म्हणजे घर सजवायचं म्हणजे भरपूर पैसेच लागतात किंवा आपण खूपच क्रिएटिव्ह असलं पाहिजे, आपल्याला खूपच म्हणजे बेस्ट पेंटिंग ड्रॉइंग यायलाच पाहिजे वगैरे असं काहीही नसतं बरं का. म्हणजे आपण अगदी फ्री हँड जसं आपल्या मनात येईल, जसं आपल्याला सुचेल तसं वेगवेगळे क्राफ्ट जे करून जे आहे आपलं घर सजवू शकतो. आणि तेही अगदी वेस्ट मटेरियलपासनं. म्हणजे झाकण खराब झाल्यामुळे मी खरं तर या स्टीलच्या जो डब्बा आहे त्याचा यूज करू शकत नव्हते. सो त्याचा यूज मी जे आहे प्लांटर बनवण्यासाठी केला. आणि किती वर्ष झाली आता हे प्लांटर माझ्यासोबत आहे. आणि कलर खराब झाला तरी मी त्याला अशा प्रकारे रिपेंट करते आणि पुन्हा जे आहे यूज करते. आणि म्हणजे तुम्ही मला माझ्या घरचा कबाडेवाला म्हटलं तरी चालेल, कारण माझ्या घरातून काहीही फेकल्या जात नाही. जे काही वेस्ट निघतं, मग ते प्लास्टिक असो, स्टील असोत, म्हणजे आणखी काही असू द्यात, त्याचा मी काही ना काही जे आहे उपयोग करत असते. बरं चला तर मग आता व्हिडिओ इथेच संपवते. आणि आशा करते तुम्हाला आजचं हे माझं अगदी वेस्ट मटेरियलपासून बनवलेलं प्लांटर आवडलं असेल तर लाईक शेअर करा. आणि हो, सोबत जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटतेच तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.